Hello friends, we are here studying about EVS part 1, the world around us. आपण आता फर्स्ट लेसन पाहणार आहोत. तो मी तुम्हाला समजून सांगते. फर्स्ट लेसन आहे ट्रेजर्स ऑफ नेचर, म्हणजे निसर्गाचा खजिना. वेअर डज वॉटर ऑन अर्थ कम फ्रॉम? अर्थवरती वॉटर कुठून येतं? वेअर डज रेन वॉटर गो? पावसाचं पाणी कुठे जातं? वेअर डू वी गेट वॉटर फॉर यूज ॲट होम फ्रॉम? आपल्याला घरी यूज करायचं पाणी कुठून येतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहीत आहे का तुम्हाला? आपल्या अर्थवरती वॉटर कुठून येतं? पाऊस पडतो म्हणून येतं. वेअर डज रेन वॉटर गो? रेन वॉटर गोज इन rivers and seas, and some rainwater seeps in ground. Where do we get water for use at home from? कुठे येतं आपल्या घरात पाणी? विहीर, नदी नाल्यांमधून किंवा तलावांमधून आपल्या घरात पाणी येतं. From the time you wake up in the morning until you go to bed at night, note the various uses of water in your home in the given box below. तुमच्या घरी वॉटरचं यूज काय काय होत आहे हे या खालच्या बॉक्समध्ये राईट करायचं आहे. सो इथे काय आहे? युजेस ऑफ वॉटर. आपल्या घरामध्ये कोणते युजेस होतात? कुकिंग, बाथिंग, क्लिनिंग, ड्रिंकिंग, लॉन्ड्री, वॉटरिंग प्लांट्स एक्सेट्रा. असे खूप सारे युजेस आहेत आपल्या घरामध्ये वॉटरचे. सो वी हॅव लर्न द नेक्स्ट पेज. लेट्स अंडरस्टँड. The place from where we get water are called sources of water. आपल्याला वॉटर जिकडून मिळतं त्याला बोलतात सोर्सेस ऑफ वॉटर. मग सोर्सेस ऑफ वॉटर काय आहे? दिस इज अ रिवर, दिस इज अ वेल, दिस इज अ वॉटरफॉल, दिस इज अ डॅम, दिस इज अ लेक अँड दिस इज अ बोरवेल. हे सगळे सोर्सेस ऑफ वॉटर आहेत जे आपल्याला आपल्या घरी मिळतात. याच्यामध्ये सी नाही आहेत, कारण सी म्हणजे समुद्र का नाही आहे? कारण आपण ते पित नाही किंवा त्याचा जास्त यूज करत नाही. त्याचा यूज फक्त कुठे होतो? टू मेक अ इलेक्ट्रिसिटी. ओके. वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस, फॉर प्लांट्स अँड फॉर ॲनिमल्स. देअरफॉर इट इज नेसेसरी टू यूज वॉटर केअरफुली अँड स्टोर इट. Water is stored in large quantity to supply potable water for farming and animals. Potable water म्हणजे काय? जे पाईपाने आपल्या घरात किंवा फार्ममध्ये जातं त्याला बोलतात पोटेबल वॉटर. वाहून नेणारं पाणी, जे आपण वाहून नेतो ते पाईपलाईन थ्रू. स्टोरेज ऑफ वॉटर इन लार्ज क्वांटिटीज. लार्ज क्वांटिटी म्हणजे काय? मोठ्या प्रमाणात आपण वॉटर स्टोअर करतो. मग कुठे स्टोअर करतो आपण वॉटर? लेक म्हणजे तलाव आणि वेल म्हणजे विहीर. सो लेकमध्ये काय आहेत आपण पाहूया. वॉटर कलेक्टेड इन अ लो लाईंग एरिया. लो लाईंग एरिया म्हणजे काय? खोलगट भाग. ऑफ लँड, जमिनीच्या खोलगट भागामध्ये जे पाणी जमा होतं आणि त्याला एक डेफिनेट शेप मिळतं त्याला बोलतात लेक. इज गिवन डेफिनाइट शेप बाय कन्स्ट्रक्टिंग स्टर्डी स्ट्रक्चर्स अराउंड इट इज कॉल्ड अ लेक. त्याला लेक बोलतात. अ लेक इज ऑल्सो नोन बाय अदर नेम्स सच ॲज अ पुष्करणी, वापी अँड वापिका. लेकला सुद्धा वेगवेगळी नावं आहेत. ती म्हणजे पुष्करणी. पुष्करणी म्हणजे पवित्र तलाव. वापी आणि वापिका असं म्हटलं जातं लेकला. वेल, सम रेन वॉटर सिप्स इन टू द ग्राउंड. काही पाण्याचा भाग. कोणत्या पाण्याचा भाग? पावसाच्या पाण्याचा भाग जमिनीमध्ये मुरतो, जमिनीमध्ये जातो. वी गेट द अंडरग्राऊंड वॉटर थ्रू वेल. मग आपल्याला तेच पाणी जमिनीच्या आतून विहिरीद्वारे मिळतं. वेल्स आर युजली सर्क्युलर इन शेप. आड, बारव अँड बुडकी आर सम ऑफ टाईप ऑफ वेल्स. आपण गावामध्ये म्हणजे ग्रामीण भागात वेगवेगळ्या प्रकारच्या विहिरी पाहतो. त्या विहिरींना काही छोट्या असतात, काही मोठ्या असतात. त्या विहिरींना बोलतात आड, बारव अँड बुडकी. असं टाईप्स आहेत वेल्सचे. सो हिअर सम लार्ज क्वांटिटीजमध्ये वॉटर स्टोअर होतं, ती दिलेलं आहे.
बंड्स म्हणजे बंधारे. बंड्स आर बिल्ड अप स्टोन्स ऑर सॉइल टू स्टॉप द फ्लोईंग वॉटर ऑफ अ रिवर. बंड्स आर also built to stop the flow of stream or store water in the fields. बंधारे, असे बंधारे घातले जातात. आत्ता सध्या गावाच्या ओढ्या नदी नाल्यांमध्ये शासनाने काही बंधारे घातलेले आहेत. ते आपण पाहू शकता, येता जाताना दिसतच असतील. ग्रामीण भागात त्याचं प्रमाण जास्त आहे. मग हे बंधारे वॉटर बॉडीवर स्टोन आणि सॉइलने बनवलेले आहेत, जे पाणी थांबून ठेवतात आणि त्या भागातील लोकांना त्या पाण्याचा उपयोग करता येतो. पॉन्ड्स अँड टँक ऑन फोर्ट्स. फोर्ट म्हणजे किल्ले. शिवाजी महाराजांचे किल्ले जर तुम्ही कधी भेट दिली असेल तर शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरती आपल्याला पॉन्ड्स, लेक्स किंवा छोटे छोटे वॉटर टँक्स बघायला मिळतात. ते कशाचे बनलेले आहेत? स्टोन पॉन्ड अँड वॉटर टँक वेअर डग ऑन फोर्ट्स फॉर पीपल लिव्हिंग देअर. द वॉटर स्टोर्ड इन देम वॉज यूज थ्रू आउट द इयर. तिथे खोदून तयार केलेले छोटे छोटे पॉन्ड्स आहेत, जे त्यांना प्यायच्या पाण्यासाठी वर्षभर वापरले जात असत. ओल्ड टँक्स, हौद. पूर्वीच्या काळामध्ये ओल्ड टँक्स, खूप मोठे टँक्स असायचे, त्याला बोलायचे हौद. इन अर्लियर टाइम्स, पूर्वीच्या काळात हे जुने टँक वॉटर स्टोअर करण्यासाठी यूज केले जायचे. इन सम प्लेसेस सच ओल्ड टँक्स हौद आर स्टील इन यूज टुडे. आजही काही जागांमध्ये हौद हे यूज केले जातात. द वॉटर स्टोर्ड इन देम यूज फॉर ड्रिंकिंग, फार्मिंग अँड कन्स्ट्रक्शन. हौदमधलं किंवा ओल्ड टँकमधलं वॉटर हे ड्रिंकिंग, फार्मिंग अँड कन्स्ट्रक्शनसाठी यूज केलं जातं. डू यू नो देअर इज अ हिस्टॉरिकल बारामतीची विहीर ऑर ॲट लिंब इन सातारा डिस्ट्रिक्ट. बारामतीची विहीर आहे, ती अशी दिसते, जी सातारा डिस्ट्रिक्टमध्ये आहे. देअर इज द बेस्ट शिवकाल आर्किटेक्चर एक्झाम्पल, स्टोन कन्स्ट्रक्शन, मेनी स्टेप्स अँड ह्यूज पॅलेस लाईक structure are the characteristics of this well. Many tourists often visit this well. ही एक आर्किटेक्चर एक्झाम्पल आहे, जे शिवकाळातलं आहे, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातलं आहे, जे स्टोनचं स्ट्रक्चर आहे, स्टोनने म्हणजे दगडाने बनवलेलं आहे. खूप मोठं पॅलेस आहे आणि ती विहीर आहे. खूप सारे टुरिस्ट तिथं व्हिजिट द्यायला येतात. इथे आहे ऑब्झर्व. Picture of various water storage containers are shown below. Identify which of these containers are used in your home to store water. Write the names of each container below the picture. मग इथे हे कंटेनर दिलेले आहेत, याचे नेम्स तुम्हाला राईट करायचे. फर्स्ट कंटेनर आहे अर्दन पॉट, जो गावी खूप मोठा असायचा, आत्ताच्या काळात सध्या दिसत नाही. त्याला मराठीत बोलतात रांजण. ही आहे मोठी टाकी, त्याला बोलतात ड्रम. ही आहे बकेट, ॲज यू नो ऑल ऑफ यू. हंड्याला बोलतात जार. ही आहे पाण्याची बॉटल आणि हा आहे वॉटर टँक. व्हॉट डिड यू रिअलाइज आफ्टर ऑब्झर्विंग द अबोव पिक्चर्स. हे वरचे पिक्चर्स बघून तुम्हाला काय रिअलाइज होत आहे? हा ब्रश करतोय आणि पाण्याचा नळ चालू आहे. ही भांडी घासते आणि पाण्याचा नळ चालू आहे. इथे पाईप फुटला आहे आणि पाणी चालू आहे. ऑल ऑफ these 3 पिक्चर्स आर शोईंग वेस्टेज ऑफ वॉटर. म्हणजे हे तिन्ही चित्र आपल्याला पाण्याचा गैरवापर होताना दिसत आहेत, पाणी वायाला जाताना दिसत आहेत. व्हॉट विल यू डू प्रिव्हेंट द वेस्टेज ऑफ वॉटर. तुम्ही काय कराल वॉटर वेस्टेज थांबवण्यासाठी तुम्ही काय कराल? लेट्स अंडरस्टँड. अप्रॉक्सिमेटली 71% पोर्शन ऑफ द अर्थ सरफेस इज कवर्ड बाय वॉटर. आपल्या पृथ्वीचा 71% पोर्शन म्हणजे आपली पृथ्वी 71% मध्ये वॉटर आहे आपल्या पृथ्वीमध्ये. मोस्ट ऑफ दिस वॉटर कंटेन इन ओशन्स अँड सीज. मग त्यातील सगळ्यात जास्त पाणी हे समुद्रात आहे आणि महासागरांमध्ये आहे.
Oceans and seas are different. Seas are small in size and oceans are big in size. सीमध्ये खूप छोटा भाग येतो समुद्राचा आणि ओशन्समध्ये खूप मोठा भाग येतो. सम वॉटर एक्झिस्ट इन फ्रोझन स्टेट. फ्रोझन स्टेट म्हणजे काय? हिम, बर्फामध्ये. अंटार्क्टिका किंवा आपला हिमालय असो किंवा आपल्या अर्थचं नॉर्थ पोल असो, तिथे फ्रोझन स्टेटमध्ये आहे पाणी. वाईल सम इज फाउंड अंडरग्राउंड. अंडरग्राउंड म्हणजे जमिनीमधलं पाणी. व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ वॉटर इज पोटेबल. पोटेबल म्हणजे काय? वाहून नेण्याजोगे. जे पाणी आपण वाहून नेतो पाईपाद्वारे त्याला बोलतात पोटेबल वॉटर. इमॅजिन ऑल ऑफ अर्थ वॉटर फिट्स इन टू अ सिंगल बॅरल. इमॅजिन करा सगळं अर्थचं वॉटर ह्या सिंगल बॅरलमध्ये फिट होत आहे. फ्रॉम दॅट टोटल फ्रेश वॉटर वुड ओनली फिल अ कप. टोटल फ्रेश वॉटर जे अर्थवर आहे ते फक्त ह्या कपामध्ये बसेल इतकंच आहे. अँड द अवेलेबल पोटेबल वॉटर फ्रॉम सोर्सेस लाईक रिव्हर्स अँड वेल्स वुड बी जस्ट अ सिंगल ड्रॉप. जे वॉटर आहे रिव्हर्स आणि वेल्समध्ये ते या सिंगल ड्रॉपसारखं आहे. इथे दिलेलं आहे टोटल वॉटर अवेलेबल ऑन अर्थ such as oceans, seas, groundwater and surface water. Fresh water, water in frozen state, groundwater and surface water. Potable water, surface water sources. From this we realize that very little water is available for drinking. Therefore, we must use this water approximately without wasting. आपल्याला याच्यामधून कळतं की या पृथ्वीवर खूप कमी पाणी आहे जे पिण्यायोग्य आहे, म्हणून आपण अजिबात पाणी वेस्ट नाही केलं पाहिजे. वॉटर इज प्रिशियस. एव्हरीवन शुड बी अवेअर ऑफ प्रॉपर यूज. वी मस्ट नॉट वेस्ट इवन अ सिंगल ड्रॉप ऑफ वॉटर. वॉटर हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येकाने पाण्याचा योग्य वापर केला पाहिजे. वी मस्ट नॉट वेस्ट इवन सिंगल ड्रॉप ऑफ वॉटर. आपण कुणीही पाणी वायाला घालवलं नाही पाहिजे, एक थेंबसुद्धा. ट्राईट. मेक लिस्ट व्हेरियस ॲक्टिव्हिटीज इनसाइड और आउटसाइड युअर होम दॅट लीड टू वॉटर वेस्टेज. ॲडिशनली डिस्कस विथ युअर एल्डर्स अँड फ्रेंड्स हाऊ वी कॅन अवॉइड द वेस्टेज ऑफ वॉटर. राईट इन द युअर नोटबुक. आपण वॉटर वेस्ट कसं प्रिव्हेंट केलं पाहिजे त्याबद्दल तुमच्या मित्रांशी किंवा मोठ्यांशी बोला आणि या पिक्चर्समध्ये बघा आणि तुमच्या नोटबुकमध्ये राईट करा. असं लिहिलेलं आहे इथे. हा मुलगा ब्रश करत आहे. त्याने ब्रश करताना पाण्याचा नळ बंद ठेवलेला आहे. जेव्हा आपल्याला यूज असेल तेव्हाच नळ चालू करून तो पाण्याचा यूज करावा. आपण असं वॉटर सेव्ह करू शकतो. जे लिकेज झालेलं आहे ते आपण फिट करू शकतो. जेव्हा आपल्याला प्रिव्हियस पेजमध्ये दाखवलेलं होतं इथे लिकेज आहे, इथे तो ब्रश करताना पाणी तसंच चालू ठेवलेलं आहे आणि इथे भांडी घासतानाही पाणी चालू ठेवलेलं आहे, त्याने वेस्ट होतं पाण्याचा. तर इथे दिलेलं आहे तो टॅप बंद करतो आहे. इथे दिलेलं आहे आपण लिकेज फिट करूयात. इथं काय आहे बरं? पावसाचं पाणी स्टोअर करूयात. आणि इथे आहे झाडांना योग्य प्रमाणातच पाणी द्यावं. There is no substitute for water in daily life. Water is very important for our health. No living being can survive without water. Therefore, water called life. वॉटरचा काही सबस्टिट्यूट नाही, म्हणजे वॉटरचा दुसरा कोणताही पर्याय नाही आहे आपल्या रोजच्या जीवनामध्ये. वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अवर हेल्थ. म्हणून आपण सगळ्यांना सर्वाईव्ह करण्यासाठी वॉटर खूप महत्त्वाचं आहे. म्हणून वॉटर, पाणी हे आपलं जीवन आहे. ऑलवेज रिमेंबर वॉटर यूज स्पॅरिंगली. स्पॅरिंगली म्हणजे काय? खूप कमी प्रमाणात पाण्याचा वापर करावा. कन्झर्व वॉटर वेअर एव्हर पॉसिबल. पाण्याचा साठा करावा किंवा पाण्याचं संरक्षण करावं जसं पॉसिबल आहे तसं. रिसायकल वॉटर वेन एव्हर पॉसिबल. पाण्याला रिसायकल करावं म्हणजे काय? जे घाण पाणी आहे त्याला आपण रिसायकल करून परत यूज करावं. वॉटर स्टोर्ड फॉर ड्रिंकिंग जनरल यूज ॲट होम डज नॉट गो स्टेल. म्हणजे पाणी हे फक्त पिण्यासाठी
घरी स्टोअर करून ठेवा, जास्त स्टोअर करून ठेवू नका, असं ह्या पेजमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर आपण नेक्स्ट पेज बघूयात. यूज वॉटर शूड नॉट बी वेस्टेड, इट शूड बी रियूज. यूज केलेलं पाणी कधीही वेस्ट जाऊन देऊ नका, ते परत रियूजमध्ये आणा. फॉर एक्झाम्पल, वॉटर फ्रॉम वॉशिंग व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, वॉटर लेफ्ट आफ्टर ड्रिंकिंग कॅन बी यूज फॉर प्लांट्स. जे आपण पाणी भाजी फळं धुण्यासाठी वापरतो, ते धुतल्यानंतर राहणारं पाणी आपण झाडांना घालू शकतो. वॉटर लेफ्ट आफ्टर वॉशिंग क्लोथ्स कॅन बी यूज टू क्लीन टॉयलेट्स. जे वॉटर आपण क्लोथ्स वॉश करून टाकतो, जे पाणी राहतं खाली, ते आपण टॉयलेट्स क्लीन करण्यासाठी यूज करू शकतो. दिस इज कॉल्ड रियूज ऑफ वॉटर. ह्यालाच म्हणतात पाण्याचा पुनर्वापर. वॉटर दॅट डज नॉट एंडेंजर आवर हेल्थ इन एनी वे व्हेन वी ड्रिंक इट इज कॉल्ड एज अ सेफ ड्रिंकिंग वॉटर. जेव्हा वॉटर आपल्याला काहीही नुकसान करत नाही, जेव्हा आपण ते पियत असू, त्याला बोलतात पाण्याचं सेफ ड्रिंकिंग और पोटेबल वॉटर. सच वॉटर इज क्लीन अँड सेफ फॉर ड्रिंकिंग. ड्रिंकिंग सच वॉटर प्रिव्हेंट्स डिसीज लाईक स्टमक ॲके अँड डायरिया. आवर बॉडी रिमेन्स हेल्दी. मग असं सेफ ड्रिंकिंग वॉटर आपण नेहमी पिलं पाहिजे. ड्रिंकिंग सच वॉटर प्रिव्हेंट डिसीजेस म्हणजे काय? स्टमक ॲके आणि डायरिया. डायरिया म्हणजे लूज मोशन, जुलाब म्हणतो त्याला आपण मराठीतून. असं पाण्यामुळे आपल्याला प्रिव्हेंट करतं, म्हणजे आपल्याला हे आजार होत नाहीत आणि आपली बॉडी हेल्दी राहते. राईट, करेक्ट और इनकरेक्ट. स्टोअर ड्रिंकिंग वॉटर ऑन प्रिव्हियस डे हॅज बिकम स्टेल, सो इट इज poured out and container is refilled. Yes, it is true. It is correct. जे आपण पाणी रोज वापरायचं प्यायचं पाणी आहे ते साठवून ठेवतो कंटेनर्समध्ये, ते आपण परत टाकून परत भरलं पाहिजे. टू गेट ड्रिंकिंग वॉटर इट इज नेसेसरी टू मेक द वॉटर सेफ. पाणी पिण्याचं पाणी हे खूप गरजेचं आहे वॉटर सेफ्टीसाठी. हो, गरजेचं आहे. डू यू नो मेनी इयर्स ॲगो पीपल यूज नॅचरल अँड ट्रेडिशनल मेथड्स टू प्युरिफाय ड्रिंकिंग वॉटर. खूप वर्षांअगोदर लोक पिण्याचं पाणी स्वच्छ करण्यासाठी काही मेथड्स यूज करत होते. दे डिड नॉट नो लार्ज फिल्टर्स और केमिकल्स लाईक टुडे. त्यांना आजकालचे केमिकल्स किंवा लार्ज फिल्टर्स, मोठे फिल्टर्स काहीच माहीत नव्हतं. दे यूज नीम, तुलसी, कोरिएंडर लीव्ज, आमला, जामून, निर्मली सीड्स टू प्युरिफाय वॉटर. ते वॉटर प्युरिफाय करण्यासाठी कडुनिंबाचा पाला, तुळस, कोथिंबीरची पानं, आंबळा, जामून आणि निर्मलीचे सीड्स यूज करायचे. मेथड्स टू मेक सेफ वॉटर. फिल्ट्रेशन म्हणजे काय? आपण एका फडक्याने पाणी गाळून घेतो ते. वॉटर शुड बी फिल्टर युजिंग अ क्लोथ और स्ट्रेनर बिकॉज ऑफ दीज सॉइल पार्टिकल्स अँड ट्रॅश गेट सेपरेट. आपण जर फडक्याने पाणी गाळून घेतलं तर जे पार्टिकल्स आहेत मातीचे किंवा कचऱ्याचे, ते या फडक्यामध्ये अडकतात आणि आपण ते पाणी सेपरेट करू शकतो. नाव हिअर सेटलिंग म्हणजे काय? ह्याच्यात काय टाकत आहेत? तुरटी टाकतात. स्विलिंग अलम इन वॉटर कॉजेस सॉइल पार्टिकल अँड अदर डेब्रिज टू सेटल ॲट बॉटम मेकिंग द वॉटर क्लिअर. म्हणजे पूर्वीच्या काळात जर गढूळ पाणी आलं पावसाळ्याच्या दिवसांमध्ये, तर लोक तुरटी टाकायची. तुरटी टाकल्यावर माती खाली बसते आणि स्वच्छ पाणी वरती राहतं. ही एक पद्धत आहे. दुसरी पद्धत आहे बॉइलिंग वॉटर फॉर 10 to 15 मिनिट्स किल्स द जम्स प्रेझेंट इन इट. जर पाणी 10 ते 15 मिनटं गरम केलं, उकळवलं, तर त्याच्यामधले जम्स मरतात आणि ते पाणी आपल्यासाठी यूजफुल होतं पियायला. डिसइन्फेक्शन. ब्लिचिंग पावडर और क्लोरीन टॅबलेट्स ड्रॉप्स आर ॲडेड टू किल जम्स इन वॉटर. याला बोलतात डिसइन्फेक्शन. क्लोरीन पावडर किंवा ब्लिचिंग पावडर हे पाण्यामध्ये टाकल्यानंतर जम्स मरतात. साधारणतः जे लोक जंगलामध्ये सर्वाईव्ह करतात ते लोक
ब्लिचिंग पावडर आणि क्लोरीन टॅब्लेट्सचा यूज करतात. वुड यू यूज रिव्हर वॉटर ॲज इट फॉर ड्रिंकिंग? गिव्ह रिझन. तुम्ही कधी नदीचं पाणी यूज केलं आहे का पिण्यासाठी? रिझन द्या, कारण द्या. सोपी वॉटर, प्लास्टिक, फर्टिलायझर्स, प्लास्टर्स ऑफ पॅरिस, POPs, आयडल्स. प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजे काय? जे प्लास्टिकच्या वस्तू असतात त्या. केमिकल्स एक्सेट्रा, कॉन्टॅमिनेटेड वॉटर. दिस इज कॉल्ड वॉटर पोल्युशन. वॉटर पोल्युशन म्हणजे पाण्याचं प्रदूषण कशाला म्हटलं जातं? सोपी वॉटर, साबणाचं पाणी, प्लास्टिक, फर्टिलायझर जे शेतामध्ये औषधी यूज करतात, किंवा प्लास्टिक, केमिकल्स जेव्हा ते पाण्यामध्ये मिक्स होऊन जातं आणि ते वॉटर खराब होतं तेव्हा बोलतात वॉटर पोल्युशन. सच फॅक्टर्स आर हार्मफुल टू हेल्थ ऑफ लिव्हिंग बीइंग्स. मग हे काही फॅक्टर्स आहेत जे जिवंत प्राण्यांसाठी खूप हार्मफुल आहेत. डू यू नो द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लॉन्च नमामि गंगे प्रोजेक्ट इन जून 2014 टू स्टॉप पोल्युशन ऑफ गंगा रिव्हर. इंडियाच्या गव्हर्नमेंटने नमामि गंगे हा कार्यक्रम चालवला. कशासाठी? गंगा रिव्हरचं पोल्युशन थांबवण्यासाठी. दिस इज हेल्पिंग क्लीन द गंगा वॉटर. इन दिस प्रोजेक्ट ॲक्टिव्हिटीज लाईक प्युरिफिकेशन ऑफ वेस्ट वॉटर, क्लिनिंग रिव्हर बँक्स, प्लांटिंग ट्रीज अँड प्रोटेक्टिंग अँड कन्झर्विंग ॲक्वॅटिक ॲनिमल्स इन गंगा रिव्हर इज कॅरिड आउट. मग इथे गंगा रिव्हरचं पाणी क्लीन करणे, पाणी वेस्ट वॉटर प्युरिफाय करणे आणि रिव्हर बँक्स म्हणजे नदी नाल्यांच्या कडेचा भाग साफ करणे आणि त्या ठिकाणी झाडे लावणे, त्यांना प्रोटेक्ट करणे, आणि ॲक्वॅटिक ॲनिमल म्हणजे काय? नदीच्या पाण्यात राहणारे ॲनिमल्स त्यांना प्रिझर्व करणे. मग इथे ॲक्वॅटिक ॲनिमल काय आहे गंगा रिव्हरमध्ये तुम्हाला माहीत आहे का? गंगा रिव्हरमध्ये एक डॉल्फिन राहते, तिला बोलतात इरावदी डॉल्फिन, गंगा डॉल्फिनसुद्धा म्हणतात. ती आहे गंगा रिव्हरची सगळ्यात मोठी ॲक्वॅटिक ॲनिमल. तिलाही प्रिझर्व करण्याचं काम या नमामि गंगे या कार्यक्रमातून सरकार करते आहे. वॉटर इज अन इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्स. वी रिसीव्ह रेन वॉटर ड्युरिंग द मान्सून सीझन. वॉटर हा खूप इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्स आहे रिसोर्स आहे आणि आपण हे रेन वॉटर मान्सून सीझनमध्ये आपल्याला मिळतं. आता सध्या मान्सून सीझन आहे पण पाणी नाही आहे. टू फुलफिल आवर वॉटर नीड्स थ्रू आउट द इयर, रेन वॉटर इज स्टोअर्ड. आपल्या वर्षभराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पावसाचं पाणी हे स्टोअर केलं पाहिजे. इन सम प्लेसेस फ्रॉम पॉन्ड्स अँड डग टू एन्श्योर क्रॉप्स डू नॉट फेस वॉटर शॉर्टेज. To increase groundwater level, trenches are dug on hill slopes. This method result in rainwater conservation. काही ठिकाणी शेतामध्ये लेक्स तयार केले जातात, खोदलं जातं आणि शेताला पाणी पुरवलं जातं. ग्राउंड वॉटर म्हणजे जमिनीखालच्या पाण्याचा स्तर वाढवण्यासाठी. ट्रेंचेस म्हणजे खोल दरी असते, ती खोदली जाते कुठे? स्लोप्समध्ये, डोंगराळ भागामध्ये, आणि ते पाणी जमिनीमध्ये मुरतं. त्याला बोलतात रेन वॉटर कन्झर्वेशन, पावसाच्या पाण्याचं कन्झर्वेशन. इथे रेन वॉटर हार्वेस्टिंग सांगितले. जे पावसाचं पाणी पडतंय ते जमिनीमध्ये जाते, इथनं छतावरनं जमिनीमध्ये जाते, ते पाण्याचं स्टोरेज सांगते. इथे फार्म पॉन्ड आहे, हा शेतातला पॉन्ड इथे दिला आहे. फार्म पॉन्ड शेतातला पॉन्ड आहे जो शेतामध्ये पाण्याचा यूज होतो. ट्रेंचेस ऑन हिल स्लोप म्हणजे हे असे छोटे छोटे ट्रेंचेस केले जातात. इथे दिसत आहेत लाईन्स तुम्हाला. हे डोंगराळ भागात केले जातात ज्याच्याने पावसाचं पाणी पडलं की त्या ट्रेंचमध्ये जातं, त्या खड्ड्यात जातं आणि ते जमिनीत मुरतं. इन विच ऑफ द फॉलोइंग पिक्चर्स डज द वॉटर नॉट फ्लो अवे. या खालच्या पिक्चर्समधून कोणत्या पिक्चर्समधून वॉटर हे फ्लो होत नाही आहे, इकडे तिकडे नाही होणार? हे आहे दगडी आणि ही आहे सॉईल. याच्यामधून पाणी फ्लो होईल लगेच, याच्यामध्ये पाणी साठणार नाही, पण याच्यामधून पाणी फ्लो नाही होणार. ही सॉईल पाणी धरून ठेवते, सिप्स करते पाणी.
रेन वॉटर फ्लोज अवे ओव्हर रॉक्स. रेन वॉटर रॉक्समधनं फ्लो होतं आणि पेबल्स म्हणजे छोटे छोटे गोल गोल रॉक्स असतात, त्याला बोलतात पेबल्स. बट इट सिप्स इन टू द सॉईल. रेन वॉटर सॉईलमध्ये मुरतं, सिप्समध्ये पाणी ती सॉईल पिते, मुरतं त्याच्यात. ॲज सॉईल हॅज द कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर. सॉईलला काय आहे, कॅपॅसिटी आहे वॉटर होल्ड करायची. दिस इज युजफुल फॉर वॉटर कन्झर्वेशन. हे खूप महत्त्वाचं आहे पाणी कन्झर्व करण्यासाठी. जस्ट लाईक वॉटर, सॉईल इज ॲन इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्स. जसंच वॉटर आहे तसंच सॉईल हे सुद्धा नॅचरल रिसोर्स आहे. लेट्स अंडरस्टँड. इट मेक मेनी इयर्स फॉर सॉईल टू फॉर्म. The top layer of soil is fertile. It is important to protect it. Soil erosion is reduced when plants, grass, trees and shrubs are grown on land. This process helps in the conservation of soil. सॉईल म्हणजे माती बनायला खूप वर्ष लागतात. जी वरची लेयर असते सॉईलची ती पोषक असते प्लांटसाठी, म्हणून ती महत्त्वाची आहे की आपल्याला तिला प्रोटेक्ट करता आलं पाहिजे. सॉईल इरोजन म्हणजे काय, तर सॉईलचं नुकसान म्हणजे थोडक्यातच मग आपण प्लांट एखादं झाड उपटल्यावर माती आपल्याबरोबर येते, वारं माती आपल्याबरोबर वाहून घेऊन जातं आणि पावसाचं पाणीही माती आपल्याबरोबर वाहून घेऊन जातं, त्याला बोलतात इरोजन. मग ते कशाने होतं, प्लांट्सने होतं, ग्रासने होतं, ट्रीने होतं. आणि ते ट्रीज, प्लांट्स आणि ग्रास, श्रब्स म्हणजे छोटी छोटी झुडपं त्या मातीमध्ये येतात. ह्याच्याने आपण सॉईल इरोजन म्हणजे मातीचं नुकसान थांबवू शकतो. दिस प्रोसेस हेल्प्स इन द कन्झर्वेशन ऑफ सॉईल. मातीचं कन्झर्वेशन करण्यासाठी ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. इथे ग्रीन लँड आहे, हे एक झाड आहे, ही सगळं छोटं छोटं ग्रीन प्लांट्स आहेत, त्याच्यामुळे मातीचं इरोजन होणार नाही, माती वायाला जाणार नाही किंवा उडून जाणार नाही, पावसाच्या पाण्यात वाहून जाणार नाही. तसेच इथे काहीच नाही आहे. इथे समजा वारा आला तर माती उडून जाईल, पाऊस पडला तर माती वाहून जाईल. याच्याने आपल्याला सॉईलचं इरोजन होतं. वाय इज द सॉईल कन्झर्वेशन नेसेसरी. सॉईल कन्झर्वेशन म्हणजे सॉईलचं, मातीचं संरक्षण का महत्त्वाचं आहे. का हे महत्त्वाचं मित्रांनो मातीचं संरक्षण, कारण मातीमुळे झाडे झुडपे वाढतात. पाण्याच्या जो पिण्याचं पाणी आहे ते आपल्याला ग्राउंड वॉटरमधून मिळतं. ते कुठून येतं, रेन वॉटरपासून. म्हणूनच सॉईलचं कन्झर्वेशन महत्त्वाचं आहे. नेम द ऑब्जेक्ट्स इन युअर हाऊस ऑर सराउंडिंग दॅट आर मेड फ्रॉम सॉईल. असं काही आहे का ऑब्जेक्ट तुमच्या हाऊसमध्ये किंवा सराउंडिंगमध्ये जे मातीने बनलेले आहेत. व्हेरियस टाईप्स ऑफ सॉईल आर फाउंड इन महाराष्ट्र. खूप प्रकारच्या टाईप्स ऑफ सॉईल्स महाराष्ट्रामध्ये मिळतात. फॉर एक्झाम्पल ॲल्युएल सॉईल, ब्लॅक सॉईल, तिलाच रेग्युलर सॉईल. आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मिळते ही काळी माती. रेड सॉईल, लॅटराईट सॉईल, सॉईल फ्रॉम लॅटराईट रॉक, माउंटेन सॉईल, मार्शी सॉईल, पीट सॉईल अँड शॅडो सॉईल म्हणजेच क्ले, त्याला चिकनी माती म्हणतो आपण, एक्सेट्रा. ज्याच्याने गणपती बनवले जातात अशी शॅडो सॉईल. व्हेरियस टाईप्स ऑफ सॉईल्स आर फाउंड इन अवर सराउंडिंग्स. पहिली आहे सँडी सॉईल. सँडी म्हणजे वाळू. दिस सॉईल कंटेन्स अ हाय प्रोपोर्शन ऑफ सँड. या मातीमध्ये वाळूचं प्रमाण खूप जास्त असतं. वॉटर ड्रेन्स थ्रू दिस सॉईल व्हेरी क्विकली. ह्या सॉईलमधून पाणी खूप पटकन वाहून जातं. कॉझिंग इट ड्राय आउट फास्ट. ज्याच्याने ही माती जास्त वेळ ओली राहत नाही, पटकन सुकी पडते. क्ले सॉईल, चिकनी माती. दिस सॉईल इज व्हेरी स्टिकी अँड सॉफ्ट. ही सॉईल खूप स्टिकी आहे, चिकट आहे आणि मऊ आहे. इट्स पार्टिकल आर व्हेरी स्मॉल अँड टाईटली पॅक टुगेदर. त्याचे पार्टिकल खूप छोटे आहेत आणि खूप टाईटली पॅक आहेत एकमेकांसोबत. दिस सॉईल इझिली रिटेन्स वॉटर. दी सॉईल पटकन पाणी पकडते. इट इज यूज फॉर ग्रोईंग क्रॉप्स अँड मेकिंग व्हेरियस आर्टिकल्स. ही सॉईल झाडे उगवण्यासाठी आणि मेकिंग व्हेरियस आर्टिकल्स म्हणजे काही ते जे आपण पॉट, कप, बशी वगैरे बघतो ते या सॉईलपासून बनवलं जातं, क्लेई सॉईल. तिसरी आहे लोमी सॉईल. लोमी सॉईल इज फॉर्म फ्रॉम मिक्सचर ऑफ सँडी सॉईल, क्लेई सॉईल अँड स्लीट.
लोमी सॉईल ह्या 3 सॉईलचं मिक्सचर आहे, ज्याला चिकन माती असे म्हणतात. दीज सॉईल रिमेन्स वॉटर विच हेल्प्स लँड टू रिमेन मॉइस्ट. ही सॉईल पाणी धरून ठेवते आणि मातीला ओलं करून ठेवते. इट इज यूजफुल फॉर ग्रोथ्स ऑफ क्रॉप्स. जेव्हा माती पाणी धरून ठेवेल जास्त वेळ, तेव्हा ते झाडांसाठीही खूप महत्त्वाचं आहे, पिकांसाठीही खूप महत्त्वाचं आहे. नाव this is the last page of our lesson. Collect samples of different types of soil from your surroundings. Wet the soil and make balls out of them. Observe them and complete the table below. तुमच्या सराउंडिंग्समध्ये, तुमच्या आजूबाजूमधील काही ओली माती घ्या आणि त्याचे बॉल्स बनवा आणि हा टेबल बनवा. मी ते लिहिलेलं आहे. वेअर सॉईल इज कलेक्टेड फ्रॉम वेअर. मी सगळीकडे ते फार्म लिहिलेलं आहे. ब्लॅक सॉईल ही फार्ममधून घेतली, म्हणजे शेतामधून घेतली आहे. हिचं कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? मेड फ्रॉम बेसल्ट रॉक. आणि तिचं बॉल बनतो आहे का? तर येस. दुसरं आहे फार्ममधूनच घेतलेली आहे. लाल माती ही शेतातसुद्धा काही प्रमाणात आढळते बऱ्याच फार्ममध्ये. तिच्यामध्ये आयरनचं रिच असतं, म्हणजे आयरन खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि तिचेही बॉल्स बनतात. आपण इथे तिसरी माती घेतलेली आहे, ती बीचमधून घेतलेली आहे. समुद्राच्या किनारी असते ही माती. तिचा कलर थोडासा ग्रे ब्राऊन टाईप असतो आणि ह्याच्यामध्ये जास्त कंटेंट असतं सँडचं, म्हणजे वाळूचं जास्त कंटेंट असतं. आणि ह्याचे बॉल्स बनतात का? तर नाही. हे ऑब्झर्व करा असं म्हणते. इथे काय आहे? हे काय सांगते की ते फवारणी करतायत शेताची. हा पिक्चर काय सांगतोय? तर शेताला फर्टिलायझर देत आहेत. हा पिक्चर काय सांगतोय? खूप सारं गार्बेज आहे. आणि हा पिक्चर सांगतोय केमिकलबद्दल. तर मग आपण इथे आता सॉईल पोल्युशन पाहणार आहोत. The excessive use of chemical fertilizers, pesticides, as well as mixture of toxic substance and waste from factories into the soil reduces its fertility and makes it contaminated. जे वॉटरमध्ये केमिकल फर्टिलायझर, पेस्टिसाइड्स आणि घातक विषारी पदार्थ फॅक्टरीमधून मातीमध्ये येतात, ती मातीची उत्पादकता कमी करतात आणि तिला दूषित बनवतात. दिस इज कॉल्ड ॲज अ सॉईल पोल्युशन. यालाच सॉईल पोल्युशन म्हणजे मातीचं प्रदूषण म्हणतात. वी मस्ट टेक केअर टू एन्श्युअर दॅट सच सबस्टन्स डू नॉट मिक्स विथ सॉईल. आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे असे असे पदार्थ मातीमध्ये मिक्स नाही झाले पाहिजेत. इन द फील्ड्स ऑर्गॅनिक फिल्टर्स शुड बी यूज इनस्टेड ऑफ केमिकल फर्टिलायझर्स. ऑर्गॅनिक म्हणजे काय? तर जे नॅचरल पद्धतीने खत बनतं, म्हणजेच शेणाचं खत, शेणखत, हे एक ऑर्गॅनिक आहे. ते आपण टाकू शकतो. काही म्हणजे सगळ्याच ठिकाणी लसूण किंवा काही असे आहेत उत्पाद ज्यांच्यावर आपण राख टाकतो, त्याला बोलतात केमिकल फर्टिलायझर्स. ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स. केमिकल फर्टिलायझर्सच्या ऐवजी ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स आपण राख म्हणून उधळतो पिकांवर. ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स इज प्रिपेअर्ड फ्रॉम ॲनिमल वेस्ट अँड डिकम्पोज्ड ड्राय लिव्स. ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स काय आहे? जे ॲनिमल वेस्टपासून बनतं आणि डिकम्पोज्ड ड्राय लिव्स, जे सुखं पत्ती आहे त्याला डिकम्पोज करून बनवतात, त्याला बोलतात ऑर्गॅनिक फर्टिलायझर. तर अशा प्रकारे आपला हा लेसन कंप्लीट झालेला आहे. ट्रेजर्स ऑफ नेचर. मित्रांनो, आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा. काही शंका असेल, डाऊट्स असतील तर नक्कीच कमेंट्समध्ये कळवा.